किमान तापमानात घट झाल्यानं राज्यात पुन्हा गारठा वाढलाय, मात्र अद्यापही थंडी कमीच आहे. आज म्हणजे 22 जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वायव्य भारतात 150 नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागे एक येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांमुळे राज्यातही थंडी कमी अधिक होते आहे. धुक्याची धुलई पाहायला मिळते. किमान तापमानाचा पारा घसरल्यानं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली घसरलंय. मंगळवारी म्हणजेच 21 जानेवारी रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे आणि निफाड इथेही तापमान 10 अंशांच्या खाली होतं. कोकणात उन्हाचा चटका कायम असल्यानं मंगळवारी म्हणजेच 21 जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात सांताक्रूझ येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज म्हणजे 22 जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याची शक्यता असल्यानं किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.